नमस्कार मित्रांनो, पंचमुखी महादेव या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पंढरपुरी बाजारी आमटी. त्यासाठी लागणाऱ्या डाळी, ही तुरीची डाळ आहे, ह्या साईजच्या 2 वाट्या ही डाळ, ही मुगाची डाळ एवढी वाटी, ही मसूर डाळ आहे, ही पण ही वाटी भरून आहे, ही काळी उडदाची डाळ आहे, ही पण एवढी वाटी भरून आहे, आणि ही हरभऱ्याची डाळ आहे, ही पण एवढी वाटी भरून आहे. आता आपण या धुवून व्यवस्थित आणि शिजत घालू. आता आपण हे 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊ. तर आपण कुकरमध्ये शिजायला घालू. त्यात छोटा चमचा भरून हळद टाकू. आणि झाकण लावून ठेवू. चला आता मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. इथं मध्यम आकाराचा कांदा, 1 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि पाऊण वाटी खोबरं. ते आता आपण खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता आपण कढईत आपली खोबरं टाकून घेऊ. खोबरं भाजायला तेल टाकायची काही गरज नाही. सोनेरी रंगावर होईस तर आपण चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ. आपलं खोबरं सोनेरी रंगावर झाले, आता आपण ते काढून घेऊ. ते व्यवस्थित सोनेरी रंगावर व्यवस्थित चांगला भाजून घेऊ. कांदा सोनेरी रंगावर झाले, लसूण टाकून घेऊ. आपण व्यवस्थित घालून घेऊ. त्याला आता व्यवस्थित भाजले, आपण ते काढून घेऊ. तो खोबरं आणि कांदा भाजून झाला आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आलं, कोथिंबीर हे मिक्सरवर करून घेऊ. आता ते आपली डाळ व्यवस्थित शिजली. आता त्यात आपण थोडं गरम पाणी टाकून घेऊ. तर आता आपण फोडणी देऊ. ते कढई ठेवली गॅसवर. कढईत आपले तेल ओतून घेऊ. तेल तापलं का जिरे टाकून घेऊ. मोहरी टाकून घेऊ. जिरे टाकून हिंग, कढीपत्ता, वाटलेला मसाला व्यवस्थित परतला. त्यात आपण मसाले टाकू. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळा मसाला आणि तरीची लाल मिरची, हळद व्यवस्थित आता हलवून घेऊ. तेल सुटेस तर चांगलं परतून घेऊ. आता आपण ते
व्यवस्थित असं परतून घेऊ. त्यात थोडंसं गरम पाणी टाकू आणि पुन्हा चांगलं व्यवस्थित परतून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवू. बघू कसं तेल सुटले आता मसाल्याला. आता आपण त्याच्यात डाळ टाकून घेऊ. हे तुम्हाला पाहिजे तशी घट्ट पातळ धरू शकतात. आणि टाकताना गरम पाणी टाकायचं. आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आता आपण बघू पातळ घट्ट कशी आहे. थोडी घट्ट आहे. आपण थोडं गरम पाणी टाकू त्याच्यात. तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता तुम्ही. थोडं गरम पाणी टाकलं तर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. आणि 5 ते 10 मिनटं चांगले व्यवस्थित खळखळत उकळी आणून देऊ. मस्त तरी आली आता. उकळी का अजून व्यवस्थित तरी आहे. कशी मस्त उकळी आली आता आपल्या भाजीला. आता आपण गॅस बंद करू. तर अशा पद्धतीची पंढरपुरी बाजारी आमटी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर कांदा तोंडी लावून छान लागती. आवडलीस तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये कळवा कशी लागते. बाय बाय.